त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा खूप मोठ्या केल्यात. मागच्या अगदी इथं आपण कविता केल्यात, मी पण थोड्याशा आणल्या होत्या. खरं सांगायला करून गेलं तर हा तुमचा बदललेला स्वभाव मला लय भावला दादा. तुम्ही एवढे अध्यात्म झालात, एवढे रसिक झालात, नाही तर वृक्ष दादा, वृक्ष रागीट दादा अशी तुमची जी इमेज होती ती जरा बदलायचं काम दादा करतायत. कारण कविता बिविता काव्य बिव्य म्हणायला लागले ते बरं आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण मला एकानं कोणीतरी सांगितलं म्हणतात हे पलीकडचे लोक लगेच उठतील, चिडून उठतील. खरं सांगायला गेलं तर तेच झाले भानगड. पण ते म्हणून ते चिडून उठेल म्हणून त्यांना मी सांगतो की मी पहिल्यापासून संघाच्या शाखेत जाणारा माणूस आहे. मी शाखेत जायचो, माझे वडील जनसंघवाले, आणि म्हणून मी शाखेत जायचो. म्हणून मला माहिती आहे सदा वत्सले वगैरे नमस्ते वगैरे. तुम्ही काही त्या शाखेत कधी गेलेला नाहीत खरं सांगायला गेलं तर. आणि म्हणून मला ते पूर्वी मोरोपंत पिंगळे म्हणून त्यांचे पहिले होते, त्यांनी माझा सत्कार केलेला आहे. तुम्हीच मला पालकमंत्री केला, पवार साहेबांनी मला पालकमंत्री केला. खरं सांगायला गेलं तर त्यावेळेला आमच्याकडे संघाचं शिबिर भरलं. सुदर्शनजी जे आले होते त्यांचे प्रमुख, आता जसे मोहनराव भागवत आहेत त्यांच्या. भास्कररावजी कौतुक करताय का काय? मला गंमत दादाच म्हणलं. काही बोलायला गेलं तरी माझ्याबद्दल शंका वाटते लोकांना, या काय कळत नाही मला. दादाच म्हणतो मी, कौतुक करता का ते सांगतो ना पुढे दादांना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय ते आले होते त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि मी लालदेवाची गाडी घेऊन गेलो त्यांच्या स्वागताला. आता ते थोडंसं तुम्हाला माहित आहे राजकीय काय ते, मी राष्ट्रवादीचा होतो पालकमंत्री. मला विचारणा झाली की तुम्ही कसं काय गेलात. अरे म्हटलं कसं काय गेलो म्हणजे काय, आपल्याकडे एवढ्या मोठं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर होत आहे, देशाचे ते प्रमुख आहेत, आपण सगळ्यांचं स्वागत करतो. आपण त्यांचं स्वागत केलं तर बिघडलं कुठे, आपण बिघडलं कुठे, आपण केलं पाहिजे. विचारांशी फारकत असू शकते, मतभेद असू शकतात, विचार मान्य नसू शकतात, परंतु ते बघितले पाहिजेत, ते ऐकले पाहिजेत, आत्मसात करायचे, घ्यायचे नाही घ्यायचे तो आपला भाग आहे. आणि म्हणून माझ्या पक्षाने सुद्धा तेव्हा मान्यता दिली. पण दादा हा विशाल दृष्टिकोन आपला. काही लोकांना फक्त घोड्याचे झापडं, जशी म्हणजे दोन बाजूने झापडं पुढे लावलेली असायची ना टांग्याला, इथून सोडला की तिथे जा आणि तिथून आला की इथे जा, ही विचारामध्ये आपल्याची संपूर्णपणे अशी विशालता आली. भुजबळ साहेब, आपला विचार जो संपूर्णपणे सर्वांना समोर घेऊन बरोबर घेऊन जाण्याचं जे आपल्यामध्ये जी काही भावना निर्माण झाली ती ही अशा विचारांमुळे झाली. विरोधक असला तरी त्याचं सुद्धा ऐकून घ्यायचं. दादा संघाच्या शाखेत कधी गेले नाहीत, म्हणजे ते तिकडं मुख्यालयात नागपूरला गेल्याचं कधी मी ऐकलं नाही. दादा राहिलेत, पण मात्र कवी मात्र कोणाच्या तरी नादाला लागून झालेत, एवढंच मला फक्त सांगायचं आहे, बाकी मला काही सांगायचं नाही. आणि अध्यक्ष महोदय, निवडणुकी आहेत तोंडावर. तुम्ही सांगितलं की लाडकी माझी बहीण, अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला. आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात. अरे पूर्वीची काय सरकार झाली नाही काय फोटो, रोज जाहिरात, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात, टीव्हीवर जाहिरात, कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात, कुठलंही प्रशस्ती पत्रिक द्या जाहिरात, काय चाललंय काय हे. आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणींना असं काय खुलवून टाकला नाही या भावानी आणि सांगितलं की 46,000 कोटी रुपये आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे. किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये. यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये. पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं. प्रत्यक्षपणे खर्च किती झाले? 33,232 कोटी रुपये. 46,000वरून 33,232 कोटी रुपये झालं. मतं घेतली 2100 रुपये आम्ही पर महिलेला करू पर महिना. आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही. मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू, दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही, एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो, आता मीच एकटा काय करू, हे दोघे एक मतानं झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या आदितीताई बसल्या तिथं मंत्री महोदया, 2,53,000 2 कोटी आणि 53 महिलांचं आपण त्या ठिकाणी 2 कोटी 53 महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात. आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली. हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात. आता करणार आहात मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात.
निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? आधी गिडं जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, आणि मग त्याच्या पुढे आदितीताईचे फोटो, ते जाऊ दे 3 भाऊ, मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे. नाही ते ठीक आहे. जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही, खरं सांगायला गेलं तर. त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने, बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही. त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं. आणि म्हणून त्याचं काय झालं? त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत. त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत, त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत. तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय, आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात, त्याची पूर्तता ही सरकारने सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे. गेल्या इतक्या वर्षामध्ये 1962 सालापासून आज तगायत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही, कधीच नाही. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये 212 आमदार फक्त एकदा निवडून आले होते. दादा आम्हाला दुःख नाही, अजिबात दुःख नाही. मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही. जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं, त्याची चिंता करायची गरज नाही. पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. कुठं काय आहे? काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं, आम्ही लाडका भाऊ सांगितलं, आम्ही लाडकी बहीण सांगितलं, आम्ही लाडकी आजी सांगितलं, आम्ही लाडका आजोबा सांगितलं, लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली. आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय? त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय? तीर्थयात्रा झाली कुठे? गेली कुठे ती? ते झालं काय त्या योजनेचं? ती योजनेचा पत्ता नाही. असं करू नका, असं करू नका. अध्यक्ष महोदय, आज तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही. आता ह्याच्या बजेटमध्ये उल्लेख सुद्धा नाही. आणि म्हणून भास्कररावजी टाइम तुमचा संपत आला, घ्या. तिकडेच राहिले, खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं मी दादांना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा. हे सगळं भावनिक आता बंद करा, भावनिक बंद करा दादा. कठोर घ्या भूमिका. राज्य वाचलं पाहिजे. केवळ अशा पद्धतीचा आता 5 वर्ष तर तुम्हाला काही धोका नाही, काहीच धोका नाहीये. आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय, आता काय आमच्याकडून काय होण्याची काही शक्यता काय नाहीये, आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका. दादा, दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की 2 रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून, मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार. सगळे विमानतळ हे एका तुम्ही खासगी विकासकाला देता, अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता, आणि त्या 2 विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का, सरकारची का? ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा. आपण त्यांना कशा करता तयार करून द्यायचं? उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या, लाईन टाकून द्या, तर ट्रॅक आम्हाला टाकून द्या. आपण त्यांना देणार आहोत का? त्यांना आपण देणार आहोत का? आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता 36,000 कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात, आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला 25 मिनिटं झालीत. पाठीमागच्याला मग 2-2 मिनिटातच बोलावं लागतं. बोला. कंटिन्यू करा. साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ 2-2 तास बोलतो. मी बोलणार नाही तेवढं, पण 2-2 तास बोलतो. तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून बोला. एकच मिनिट रोहितजी, आपण वेळेचं कुठे विभागणी केलीत? मग बोला. 25 मिनिटं झाले, 3 तास आहे का इथं? अध्यक्ष महोदय, वेळेची विभागणी आपण केलीच नाही. आज 3 तासाची चर्चा आहे. आणि दुसरी गोष्ट, एक चुकीची पद्धत पडली आहे. असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला 50% वेळ वाटण्याची प्रथा आहे, पण आता तीही बंद पडली आहे. विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काही स्थान आहे की नाहीये? बोला ना तुम्ही, कंटिन्यू करा.